चला चल. नमस्कार. सध्या आपण आहोत बस स्टँडचा जो पेट्रोल पंप आहे डिझेल घेण्यासाठी जे शेतकरी आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. काका, तुम्ही कधीपासून आलात आणि कुठून आलेला? इकडून सकाळी 4:15 वाजता इथं पेट्रोल पंपावर सकाळी 4 वाजल्यापासून सेलवाडी. शेलवाडीवर. हा, बरं, काय त्रास होता एकंदरीत? काय त्रास आता विचार सांगायसारखं काही राहिलंच नाही तर काय त्रास सांगा. बरं, जेवण तर केलं की नाही? जेवण काहीच नाही केलं. एक वडापाव खाल्ला फक्त. एक वडापाव. हा, खिशात फक्त 100 रुपये होते. फोन पे काय चाललं ना, खिशात फक्त 100 रुपये केले. वडापाव पैसे काही दिले खिशात. म्हणजे आता हे कुठं सांगायचं? आता का पुऱ्या शेलूला आलो शंकर तू का? काल म्हणजे काल जवळपास सकाळी 4 वाजता आलेलो आहे. 4 वाजता येऊन सुद्धा त्या पेट्रोल पंप 5 कॅनी समोर राहिले अक्षरशः. आणि डिझेल संपलं त्यानंतर आता इथं पूर्ण रातभर थांबायचं आहे आणि उद्याचा पूर्ण अख्खा वेळ जाणार आहे. इथं रातभर जागायचं, दिवसभर इथं जागायचं आणि पुन्हा तिकडे जाऊन कामं करायची. कधी कामं करायचे, काय करायचं, काही मिळ नाही, त्याला मेळ लागत नाही. आणि शेतकऱ्याची सध्या एवढी अडचण आहे की उद्या पेरणी कशी करावं, काय करावं, काय ताळाला मिळ नाही. उद्या निसर्ग कसा करतो, साथ देतो नाही देतो, काहीच नाही. हे दुखणं आहे बा शेतकऱ्याचं. म्हणजे सगळ्या गोष्टी अनसर्टन आहे. म्हणजे मशागत करायला सुद्धा त्रास आहे, पिकवत असताना म्हणजे पेरताना त्रास आहे, उगवताना त्रास आहे, उगवल्यानंतर इकताना सुद्धा त्रास आहे. म्हणजे हा त्रास फक्त मशागतीच्या बाबतीत नव्हता, परंतु यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही मोठ्या घडामोडी झाल्या आहेत त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट माझ्या शेतकरी मायबाप जनतेवरती या ठिकाणी पडतोय. म्हणजे कधी नव्हे तो मशागतीला या ठिकाणी त्रास होतोय. ह्यांचं दुःख जाणायचं कोणी मला सांगा ना. आपण जे राज्य करतेत, आपण आरामशीर लेकरा बाळासहित एशीमध्ये या ठिकाणी मस्तपैकी जेवण करून झोपला असाल, परंतु याच्यातले 60-70% शेतकरी असे आहेत की ज्यांनी पोटभर जेवलेलं सुद्धा नाही आहेत. कदाचित त्यांनी या ठिकाणी काही जणांनी भरून मी आज स्वतः 2 वडापाव आणि 1 मिसळ पाव सकाळपासून अजून काहीच नाही. हे बघा, म्हणजे हा तुम्ही म्हणता नाही घरी जाऊन जेवू शकते. अरे बाबा, घरी जाऊन जेवायला, घरी जाऊन तिथून वापसी उत्तर नंबर चाललाय ना. मला सांगा, 4 कॅन्डी पुढे असताना नंबर जातोय तर काय वाटलं असेल हो तुमच्या अंतकरणाला? अंतकरणाला काय वाटलं असेल आता, काय आमची व्यथा आम्हालाच माहिती, तुम्हाला काय सांगावं ती व्यथा. म्हणजे 5 कॅन्डी राहिलेले असताना तिथून वापस जावं लागते. म्हणजे थोबाडीत मारल्यासारख्या ठिकाणी जावं लागतं. आणि 14 तास थांबल्याच्या नंतर पुन्हा हे खरंच आहे. म्हणजे खूप विदारक आहे. खूप याचं म्हणजे आपण शब्दा म्हणजे आपण भावना ते नाही हे समजू शकतात, मी पण नाही समजू शकत. आणि राज्यकर्त्यांना सुद्धा विनंती, प्लीज या लोकांचा असा छेड नका करू. आम्ही तुम्हाला राज्य करण्यासाठी दिलंय. तुमच्या गाड्याला कसं येतं हे तुमचं, ते तुम्हीच म्हणत होता अगोदर की तुमच्या गाड्याला कसं येतं डिझेल. मला एका आमदार खासदाराची गाडी, एका मंत्र्याची गाडी आपल्याला अजून तर त्यांची गाडी कधी लाईनला दिसली नाही किंवा कोणा व्हिडिओला आली नाही किंवा गाडी लाईनला उभी आहे किंवा असं कधीच दिसलं नाही. आज कुठं पावा शेतकरीच लाईनला आहे, कुठं पावा शेतकऱ्याचेच क्रिकेट आहेत, शेतकऱ्याचेच भांडणं आहेत. त्यांची गाडी कुठं आजपर्यंत लाईनला बी दिसली नाही, आम्हाला कशालाच नाही दिसली. पुढं बी शेतकरीच लाईनला आहे. बँकेत जा, कोण्या गोष्टीला जा, कुठंही जा, शेतकरीच लाईनला आहे. भावाला बी शेतकरी भाव नाही कोण्याच मालाला. सुरुवातीला शेतकऱ्याने सगळं माल विकल्याच्या नंतर सर्व मालाला भाव आलाय. मी स्वतः 3,500 सोयाबीन विकली सुरुवातीला, आत्ता 6,000 भाव झालाय. हे असंच असतं ना जेव्हा शेतकऱ्याकडे असतं. 3,500 सोयाबीन विकली. बिलकुल. तर हे भावना आहेत. तर राज्यकर्त्यांना विनंती, प्लीज आणते नका भाऊ, काहीतरी मार्ग काढा, ऍटलीस्ट काहीतरी मार्ग काढा आणि ही जी समस्या आहे ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जर कुणाला काळजी वाटत असेल, एवढे लोक येतो इथं तर या समजा एका ग्रुपमधले, ह्यांच्या जेवणाची तरी व्यवस्था करा. कोणाला तरी दयामाया येऊ द्यात, कोणाला तरी दयामाया येऊ द्या हो यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची. आपण एरिले सामाजिक कार्य करत असतो. आपण या शिरू शहरामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना विनंती आहे, या लोकांच्या जेवणाची व्यवस्थेसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी पुढे यायला पाहिजे. एरवी आपण सगळ्या ठिकाणी पुढे येतो, परंतु या शेतकरी मायबाप जनता, माझे ड्रायव्हर भाऊ असतील, वाहक भाऊ असतील, हे जे रांगेमध्ये राहिलेत, बाहेर गावून आलेले आहेत, यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी कोणी ना कोणीतरी या ठिकाणी पुढाकार घेणं गरजेचं आहे. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.